आधीची ही गोष्ट 15 मार्च 1673 मार्च मध्ये उन्हाळा असतो आणि प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणाच्या त्या फौजेला पूर्णपणे वेढा दिला, कोंडीमध्ये गणित पकडला आणि जे कत्तल करायला सुरुवात केली. पाण्या वाचून त्या फौजेचे हाल झाले. बहलोल खान पठाण म्हणाला माफी असावी, माफी असावी, कारण त्याच्याना फौजेला पाणी मिळत होतं ना जनावरांना पाणी मिळत होतं. तो म्हणाला माफी असावी, आम्हाला धर्मवाट द्या, आम्हाला जाण्यासाठी जागा मोकळी करून द्या, आम्ही पुन्हा येणार नाही. दया आली प्रतापराव गुजरांना. प्रतापराव गुजर म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, तुम्हाला धर्मवाट देतो, तुम्हाला जाण्यासाठी मी सोडून देतोय, मोकळीक देतोय, पण एक काम करायचंय, एका अटीवर तुम्ही जायचंय, तुमच्या तलवारी, तुमचे भाले, तुमचे निशाण, सारं काही ते ठेवून जा आणि गप गुमान चालते पहा. प्रतापराव गुजरांनी त्याला माफी दिली आणि त्या सैन्याला पाणी पाजलं. केवढं पुण्य प्रतापराव गुजरांना मिळालं आणि बहलोल खान पठाण निघून गेला. प्रतापराव गुजरांना असं वाटलं की चला आता ही बातमी महाराजांना कळूया. राजे त्यावेळी प्रहार गडावर होते आणि राजांना पत्र धाडलं गेलं की अस्मानी फतेह झाली, अस्मानी फतेह, यापेक्षा दुसरी फतेह असू शकत नाहीये. शत्रू नामोहरम केलंय, शत्रू गप गुमान केलाय, आपण त्याला माफी दिली. राजांनी ते पत्र वाचलं. प्रतापरावांना वाटलं की आता जेव्हा उत्तर राजांकडनं येईल तेव्हा आपल्या अंगावर जणू काही मोती उधळले जातील. महाराजांचा निरोप होता. महाराजांनी पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं काय म्हणून तुम्ही त्या शत्रूला सोडलं. शत्रू असेल, निखारा असेल, कुठला रोग असेल, तो कधीही संपूर्णपणे नष्ट करायचा असतो, अर्ध्यावर सोडायचा नसतो. तुम्ही शत्रूच्या शब्दावर विश्वास ठेवला प्रतापराव, जा शत्रूचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका. बस हा शब्द महाराजांचा होता. जेव्हा महाराजांचं पत्र आलं प्रतापराव गुजरांकडे, प्रतापरावांनी पत्र घेतलं, माथाला लावलं आणि पाहिलं उघडून तर त्याच्यामध्ये हे सारं लिहिलेलं होतं. बस प्रतापराव गुजरांना खूप वाईट वाटलं की आपल्याकडनं भली मोठी चूक झाली. आणि तितक्यात जेव्हा स्वराज्याची इकडे राज्याभिषेकाची तयारी सुरू होती आणि त्याच वेळी गस्त घालत होते प्रतापराव गुजर आपल्या काही निवडक सवंगड्यांसह ते थोडासा फेरफटका मारण्यासाठी आपल्या छावणीपासून दूर गेले होते. त्यांच्याकडे त्यावेळी 12 ते 15 हजार सैन्य होतं. एक घोडेस्वार दौडत आला आणि त्यांनी बातमी दिली, धनी 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 शत्रू आलाय, प्रचंड फौजेनिशी आलाय. शत्रू होय, बहलोल खान पठाण 40,000च्या फौजेनिशी आलाय. बस प्रतापराव गुजरांच्या मोठी पाणख्या गेल्या, नसा जणू काही फाटतात की काय, इतका अंगार, इतका डोळ्यामध्ये त्यांची राख आणि तिडक भरली, सणक भरली. आणि याच सणकेतनं त्या निवडक 6 मावळ्यांसह 6 सवंगड्यांसह प्रतापराव गुजर त्या बहलोल खान पठाणाच्या 40,000 फौजेवर तुटून पडण्यासाठी निघाले. ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात,
असे असंख्य तलवारी त्या सातही जणांवर उठून पडल्या. आमच्या